डीबीटी ट्रान्सफरच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर काढलं. धनंजय मुंडेंच्या खात्याकडून दुप्पट दराने खरेदी. अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप. महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांच्या विभागात तब्बल 88 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. केंद्र सरकारने 2016 साली शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे देण्याचे आदेश काढले होते. राज्य सरकारला हे आदेश बंधनकारक होते. मात्र धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याने या आदेशाला बगल देत शेती संबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित न करता अनेक वस्तू बाजारपेठेतून खरेदी करण्यात आले. प्रत्येक गोष्टीमागे बाजारभावाच्या तुलनेत दुप्पट पैसे मोजण्यात आले असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्या मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या आणि यावेळी अंजली दमानिया यांनी तत्कालीन कृषी खात्यातील घोटाळ्याची कागदपत्र प्रसारमाध्यमांसमोर मांडताना धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, कायदे पायदळी तुडवून कसं काम केलं जातं याचे पुरावे मी तुमच्यासमोर मांडते आहे. राज्य शासनाने डीबीटी योजनेबाबत काढलेल्या GR नुसार शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचे सर्व पैसे त्यांच्या बँक खातेमार्फत देण्यात यावेत असे नमूद करण्यात आले होते. यामधून महाबीज, KVK आणि MIDC या सरकारी कंपन्यांना वगळण्यात आलं होतं, कारण या कंपन्या स्वतः उत्पादन करतात. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित योजनांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून दिले जातात. गंमत म्हणजे फक्त एक 6 नंबरचा आयटम जो बॅटरी स्प्रेअर होता, खरं त्याच्यासाठी ती निविदा होती, पण कसं कॅमोफ्लाज केलं गेलं. इतकी प्रचंड सुपीक डोकी आहेत या लोकांची. ते पूर्ण कॅमोफ्लाज करून ही निविदा त्यांनी तो कारखाना भाडे तत्वावर द्यायचा आहे असं सांगून ही टेंडर काढलं आणि टेंडर भरलं कोणी, तर त्याच्यात सहभागी झाले 6. त्याच्यापैकी एकाला बाद केलं, उरले 5. या 5 पैकी 4 जण इंदोरच्या एकाच गावातले आहेत आणि एक गुजरातचा आहे. म्हणजे MIDC इतकं छान काम जे करतंय, महाराष्ट्र उद्योग वाढवण्यासाठी करतंय, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी करतंय का इंदोरला बसलेल्या काही लोकांसाठी करतंय, असा प्रश्न याच्यातनं सरळ सरळ दिसतोय. कारण कोणाला कळणारच नाही ना. बॅटरी स्प्रेअर जे सप्लाय करतात ते लोक टाईप करून सर्च काय करणार, बॅटरी स्प्रेअर, ते त्यांना मिळणार नाही. कारण टेंडरमध्ये पहिला टेंडर प्रोसेस पूर्ण मॅन्युप्युलेट केला गेला. म्हणजे त्याला जसं मी पुन्हा का म्हणतेय की महाराष्ट्र टेंडरचं पोर्टल, त्याच्याखाली MIDC, त्याच्याखाली नोगा, त्याच्याखाली शीर्षक, एक कंपनी आपल्या जे जागा आहे पिंपरीची ती आपल्याला भाड्यावर द्यायची आहे. म्हणून जर त्यांनी टेंडर काढलं असेल आणि छुपेपणाने त्यांनी जर त्याचा बॅटरी स्प्रेअरसाठी टेंडर फ्लोट केला असेल तर किती कंपन्यांना ह्या गोष्टी मिळणार आहेत. म्हणून मी म्हणते की हे जे चाललंय आता, शेवटचा जो भाग आहे ते कापूसच्या जमा करण्याच्या बॅग्स आहेत. जसं मी म्हटलं की ICARनी 577 रुपयाला जर ही बॅग घेतली होती, तर मग अशा बॅगा इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या गेल्या आणि म्हणजे 20 बॅगला 577 पडतात, तर इतक्या मोठ्या प्रमाणावर 6 लाखाच्या वर ज्या बॅग्स घेतल्या गेल्या त्याच्यासाठी इतका अफाट खर्च 6,18,000 घेतल्या गेल्या आणि त्याच्यात 42 कोटीचा जर असा इतका अंधाधुंद असा भ्रष्टाचार झाला असेल तर धन्य आहे आमचे कृषी मंत्री, धन्य आहे आपला महाराष्ट्र. कारण आताच्या घटकेला सगळेच्या सगळे, जसं मला म्हणायचंय, अगदी जेवढे याच्यातले MIDCचे अधिकारी आहेत, जेवढे डेप्युटी सेक्रेटरी आहेत, कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत, त्या सगळ्यांना लाईनीवर घ्यायची गरज आहे. आणि हे सगळा हा जो भ्रष्टाचार झालाय हा मी पहिल्या टेंडर मधला म्हटला. त्याच्यानंतर दुसरं एक टेंडर काढण्यात आलं, टेंडर नंबर 2, जे ऑक्टोबरमध्ये काढण्यात आलं, पण त्याची माहिती RTI खाली सुद्धा दिली गेलेली नाहीये. म्हणून आत्ताच्या घटकेला त्याचे पैसे दिलेत की नाही ही आम्हाला कल्पना नाहीये. म्हणून मी त्या टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये. पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे. तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झाला आहे, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत, त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.